कोल्हापूर शहरामध्ये मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक आणि प्रचंड उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली। मात्र यावेळी काही ठिकाणी गालबोट लागलं। मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून हाणामारीच्या घटना घडल्या आणि यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला। दृश्य कोल्हापुरातली आपण बघतोय। कोल्हापुरात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये राडा झाला। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, नेमकं काय कारण होतं इतक्या मोठ्या वादामागे आणि पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतली आहे? रिद्धी, काल खरं तर प्रचंड उत्साहामध्ये शिवरायांच्या जयंतीची मिरवणूक त्या ठिकाणी पार पडली। कोल्हापुरातला महाद्वार रोड परिसर आहे ज्या ठिकाणी हा राडा पण झाल्याचं पाहायला मिळतोय। बिनखांबी गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी एक टर्न आहे, त्या ठिकाणीच काही गटांमध्ये मारामारी व्हायला सुरुवात झाली। कारण अद्यापही अस्पष्ट आहे, कारण प्रचंड अशी गर्दी होती। त्या ठिकाणी मारामारी होत असल्याचं पाहताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणून सगळ्यांना पांगवलं। मात्र काही जणांवर लाठीमार देखील पोलिसांनी केल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर मोठ्या उत्साहात दरवर्षीच शिवजयंती जी आहे ती साजरी होत असते, शिवाय मिरवणूक देखील त्याच उत्साहामध्ये पार पडत असते। मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा दणदणाट त्या ठिकाणी पाहायला मिळाला। जे पारंपरिक वेशभूषांमध्ये, पारंपरिक वाद्यांमध्ये जी मिरवणूक यापूर्वी निघाली तशा पद्धतीनं मिरवणूक जी आहे ती काही प्रमाणात आज दिसली नाही। त्यामुळे निश्चितच एकीकडे पारंपरिक वाद्यांना फाटा देत डॉल्बीकडे वळाल्याचे चित्र जे आहे त्या कालच्या मिरवणुकीत प्रचंड पाहायला मिळालं। मात्र दुसरीकडे हे सगळं होत असताना मोठ्या प्रमाणात राडा देखील झाला, हाणामारी झाल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत अशा पद्धतीनं भांडणं होत आहे, त्यामुळे निश्चितच ही लाजिरवाणी गोष्ट आहे। जी, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जरा सगळ्यांनी पुढे उठायचंय, सर्वांनी साईडला व्हा दादा। जरा असं पुढे काय प्रॉब्लेम झालाय बघूया, सहकार्य करायचं दादांनो। जरा सगळ्यांनी पुढे उठायचंय।